एकदा का अशा पद्धतीने तुम्ही गवारीची रेसिपी ट्राय केली तर बाजारातून 1-1 किलो काय 2-2 किलो गवारीच्या शेंगा विकत आणतील आणि अशीच रेसिपी बनवून खाताल. तर चला तर सुरुवात करूया. काय केलंय, कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलंय. तेल गरम झालं की यात जिरे मोहरी टाकली, छान तडतडून घ्यायची आणि यात आता बारीक कुटून घेतलेला लसूण घालायचा आहे. लसूण छान थोडासा लालसर होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचा, जेणेकरून लसणाचा छान सुवास येतो आणि आपल्या भाजीला सुद्धा छान त्याची चव लागते. तर आता छान लसूण लालसर झालेला आहे. यात आता मी थोडीशी हळदी पावडर टाकून घेत आहे आणि 2 चमचे ते लाल तिखट टाकत आहे. इथे आपल्याला दुसरा कोणताही मसाला वापरायचा नाही, फक्त हळदी पावडर आणि लाल मसाला वापरायचा. यानेच आपली भाजी खूप छान मस्त तयार होते. आता मसाला छान परतला की यामध्ये थोडीशी कोथिंबीर अगोदर टाकून घ्यायची. फोडणीमध्ये कोथिंबीर टाकल्यामुळे ती आणखीनच भाजी छान लागते. आता गवारीच्या शेंगा टाकून घेत आहे आणि लगेच मिक्स करून घ्यायचं. आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊन हे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा गवारीची शेंगा भाजी बनवाल तर तुमच्या घरातील सगळेच आवडीने खातील. त्याचबरोबर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा तुमच्या हसबंडच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. ही रेसिपी खूप छान, त्याचबरोबर मस्त आहे, झटपट होते. आणि हे जे शेंगा आहेत ते मी थोड्याशा कढईच्या साईडनी करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता याचं कारण की मध्ये जे थोडंसं पाणी शिल्लक राहतं ते पटकन या शेंगा शोषून घेतात आणि ते लवकर शिजले जातात. आता यात मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेते आणि शेंगदाण्याचा कूट टाकून आपण ही 5 मिनिटं यावर झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. तर काही क्षणातच आपली भाजी मस्तपैकी शिजून होते. आता यात मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते, जेणेकरून याला छान मस्त चव तर येतेच आणि ती खायला सुद्धा छान लागते. तर तयार आहे ती आपली मस्तपैकी गवारीच्या शेंगाची सुकी भाजी. तुम्ही पण ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओ.